नमस्कार. तुम्ही पाहतात वार्ता विशेष. आजची वार्ता ही विशेषच आहे. संपूर्ण देशाचं ज्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे त्याच लोकसभा मतदारसंघाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघ मागील जवळपास 50 वर्षापासून ज्या मतदारसंघात पवार कुटुंबियाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच मतदारसंघात एक नवीन युवा तरुण उमेदवारी अर्ज भरणार आहे. काय त्यामागची कारणे आहेत, काय त्यामागची भावना आहे, कशा पद्धतीने पुढच्या येणाऱ्या काळात काम करणार आहेत, आज सगळ्याच गोष्टीचा खुलासा आपण थेट त्यांच्याकडनंच करून घेणार आहोत. थोडक्यात त्यांचा परिचय देतो. त्यांचं नाव आहे संतोष साठे. संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. जाणून घेऊया थेट त्यांच्याकडनंच. नमस्कार संतोष. नमस्कार. काय सांगाल, संपूर्ण महाराष्ट्रभरात 48 मतदारसंघ आहेत, पण नेमकं निवडणूक लढवण्यासाठी बारामती मतदारसंघच का, काय सांगाल त्याबद्दल? मी बारामती लोकसभा मतदारसंघातच राहिलाय आणि ह्या मतदारसंघातनं लढवण्याचं विशेष कारण म्हणजे ह्या मतदारसंघातला जो रखडलेला विकास आहे, म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघू शकता. आज बारामती म्हणजे फक्त बारामतीच मतदारसंघ, म्हणजे तो बारामतीच नाहीये, फक्त बारामती शहरच नाहीये. बरोबर. आज हा पण भाग आहे ना आमचा धनकवडी, आमचा आंबेगाव पाठर झालं, सर्वे नंबर 16 आंबेगाव बुद्रुक हा एरिया झाला. ह्या एरियाकडे खासदारांचं लक्ष नाहीये. आज तुम्ही बघू शकता जांभळवाडी तळ, इतका मोठा त्या जांभळवाडी तळाचा विषय आहे. इतकं ड्रेनेजचं पाणी येते. महानगरपालिकेत जाऊन आता 2.5-3 वर्ष झाले तरी देखील लक्ष नाहीये. म्हणजे ह्याच्याकडे लक्ष देणार कोण? आज आमदार येत नाही, खासदार येत नाही, मग लक्ष देणार कोण? आणि विशेष म्हणजे या मतदारसंघातनं लढवण्यासाठी म्हणजे आज मी जे काय काम करतो, रुग्णसेवेचं माझं काम आहे. गेल्या मी 7 ते 8 वर्षापासून रुग्णसेवेचं काम करतोय. आज ते काम करत असताना अनेकदा जेजुरी शहर झालं, सासवड शहर झालं, बोबगाव झालं, तुमचं निरा झालं, बारामती झालं, ह्या इकडून जे लोक माझ्याकडे येतात, ज्यांचं मी हॉस्पिटलचं काम करून देतो, बिल कमी करून देणे, ह्या लोकांशी मी संपर्क केला, त्यांच्याही काय अडचणी जाणून घेतल्या. आज इतक्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत मतदारसंघात, पण मग बारामती माझ्यासारखा लहान कार्यकर्ता का नाही इलेक्शन लढवू शकत नाही? बरोबर. त्यामुळे मी विचार केला की लढायचं तर मोठ्याच ठिकाणी लढायचं, नाही तर लढायचं नाही. बरोबर. आपण अपक्ष फॉर्म भरणार आहात, तर मतदान होईल का तुम्हाला तेवढं, त्या संदर्भात काय सांगा? आता ऍक्च्युली विषय असा आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझी बऱ्यापैकी लहान लहान जे गावं आहेत त्या गावांमधून जे पेशंट येतात त्या पेशंटचे माझे थेट संपर्क आहेत. आज मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की बाबा काय अडचण आहे तिथं, काय प्रॉब्लेम आहे. मी उमेदवारी फॉर्म भरण्याच्या आधी मी जे काय माझे ओळखीतली लोक आहेत, जे मतदार आहेत, मी त्यांच्याशी बी थेट जाऊन बोलणार आहे आणि त्या पद्धतीने मी फॉर्म भरणार आहे. आणि कसं असतं की इलेक्शन तुम्हाला किती मतदान होतंय हे महत्वाचं नाही, इलेक्शन लढणं महत्वाचं आहे. तुम्ही आज बघू शकता की घराणेशाही सगळीकडे चालू आहे. आमदाराचा मुलगा आमदारच होणार, खासदाराचा मुलगा खासदारच होणार. मग कार्यकर्त्यांनी काय व्हायचं? कार्यकर्त्यांनी काय करायचं मला तुम्ही सांगा. कार्यकर्ता शेवटी कार्यकर्ताच राहतो. बरोबर. मग कार्यकर्त्यांनी कुठंतरी थोडीशी वाटचाल जर राजकारणाकडे केली, आज आम्ही राजकारणात जाणार म्हणजे आम्ही सामाजिक कामासाठी जाणार आहे. हजारो कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करण्यासाठी आम्ही राजकारणात जाणार नाहीये. त्यामुळं मतदान किती होईल याला महत्व देत नाही, पण मी काम करतोय तर लोक मला 100% मदत करतील. काल पोस्ट टाकले त्यानंतर मला अनेक फोन आले, हजारो फोन मला कालपासून आले. बारामतीतून आले, सासवड मधून आले, जेजुरी मधून आले, अनेक फोन आले मला की आपण उमेदवारी भरताय, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण काही लोक हे तुमचा अपप्रचार करत असतात की त्यांना बघवत नसतं की हा कुठंतरी हे करतोय. आज आपल्या माध्यमातून सांगतो की अनेक लोक आज आमच्यावर हसत पण असतील की खासदारकी लढणं हे काही सोपी गोष्ट नाहीये किंवा खासदारकी हे काही लहान विषय नाहीये. पण सर, आज आम्ही ज्यावेळेस रुग्णसेवा करतो ना, आम्ही 200 ते 250 कोटी रुपये आजपर्यंत आम्ही बिल माफ केलेले हॉस्पिटलला. लोकांना ज्या ठिकाणी तुम्ही आता कोणत्याही हॉस्पिटलला जावा, एखाद्या आमदाराने फोन केला तरी बिल कमी होत नाही, पण आम्ही तिथं जाऊन स्वतः रात्री 11, 12, 2 वाजता रात्री आम्ही आंदोलन केलेले.
काय केलेले आम्ही लोकांसाठी लोकांची सेवाच करतोय ना आम्ही. तुम्ही जावं रात्री 12 वाजता कुठल्या नेत्याच्या घरी, करतो का तुम्हाला मदत बघा. आज त्यांच्याच मतदारसंघातले बारामती विधानसभा मतदारसंघात ते लोक आमच्याकडे येतात ना, पेशंट येतात घेऊन, आमचे पेशंट एक्सपायर झाले, आम्हाला मदत करा, डेड बॉडी सोडत नाहीये. आमदारांच्या पीएला फोन केला, खासदारांच्या पीएला फोन केला, उचलत नाही. आमदार फोन उचलत नाही, खासदार फोन उचलत नाही. म्हणजे मी वैयक्तिक कोणावर टीका नाही करत, पण आज आम्ही बघतोय हे सगळं जे समोर चालू आहे, म्हणजे फक्त बारामतीच नाही तर आजूबाजूचे जे मतदारसंघ आहेत ह्याच्यामध्ये पण बघतो आम्ही की नेत्याला फोन केला की टायमिंग नाही, हे नाही ते नाही. मग सर्वसामान्य जनतेने तुम्हाला निवडून कशाला दिले? बरोबर. तुम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जर हाताळणार नसताल, किरकोळ विषय नागरिकांचे काही विषय असतात सर, हॉस्पिटलचा विषय असतो, सगळ्यात मोठा आरोग्याचा विषय, तुम्ही रस्त्याचा विषय, पाण्याचा विषय, हे किरकोळ विषय आहेत लोकांचे. आणि ह्या विषयाला आता आमचा 16 नंबर बघा तुम्ही, त्या 16 नंबर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणी नाहीये, पण टॅक्स मात्र लगेच घेतात. टॅक्स नाही भरले की घराला कुलूप लाव, महानगरपालिका, प्रॉपर्टी जप्त करा. 16 नंबरचा विषय आज 16 नंबर मध्ये म्हणजे इतके मोठे विषय असताना पण लक्ष खासदारांचं नाही, आमदारांचं नाही, मग लक्ष देणार कोण या मतदारसंघाकडे? त्यामुळं आपण या मतदारसंघातनं, बारामती लोकसभा मतदारसंघातनं जे काय होईल ते 1% असू द्या, आपण आज काम करतोय. आज जनतेसाठी आपण काम केलेलं आहे, रुग्णसेवेचं काम केलेलं आहे. कुठल्याही आमदाराने खासदारी मला दाखव की एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं कमी करून दिलेले आहेत. त्यामुळं शेवटी लोकांचा विषय, आज लोक दादागिरीच्या दबावाखाली जगतात, पण एक ना एक दिवस ही घराणेशाही मोडून लोकशाही येणार म्हणजे येणार. तुम्ही मगाशी जसं म्हणालात की घराणेशाही विरुद्ध लोकशाही, काल रात्री तुमचं व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावरती पण तुम्ही घराणेशाही विरुद्ध लोकशाही असंच सगळीकडे प्रचार आणि तो सगळा विषय करताय. मग तुमच्या लेखी घराणेशाही म्हणजे नेमकं काय? तुम्ही गेल्या 50 ते 60 वर्षाचं राजकारण बघा. ह्या राजकारणात बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, बारामती शहर असेल, ह्याच्यावरती पवार कुटुंबियांचंच राज्य आहे, शरद पवारांचंच राज्य आहे. शरद पवार साहेब हे गेल्या 50 ते 60 वर्षापासून त्या मतदारसंघावर स्वतः त्यांचं वर्चस्व आहे. पण नवीन पिढीला संधी मिळणार कधी? तुम्ही फक्त जर घराणेशाहीत जर चालू ठेवली तर नवीन पिढी कधी येणार पुढं? नवीन पिढीला राजकारणात नवीन पिढीने यायचं का नाही यायचं? तुम्ही पवार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं आता गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी की युवकांना संधी देणार. कुठं संधी देता तुम्ही? दुसऱ्यांच्या मतदारसंघात. आपला स्वतःचा मतदारसंघ आहे ना, द्या ना युवकांना संधी. आज एवढे युवक आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात. तुम्ही जे काय आता घाणेरड्या पद्धतीचं राजकारण पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, देशातच चालू आहे, पण महाराष्ट्रात विषय चालू आहे आणि त्याच्यामध्ये बारामती मतदारसंघात चालू आहे. ह्या राजकारणामुळे जो विकास थांबलेला आहे, लोकांच्या ज्या अडचणी वाढलेल्या आहेत, लोकांना आरोग्याचा विषय असेल, लोकांचे अनेक विषय आहेत, ह्याच्याकडे लक्षच नाही ना कोणाचं आज. मग ही घराणेशाही झाली ना. तुम्ही नवीन उमेदवार द्या, युवा पिढीला तुम्ही पुढे करा, युवा पिढीला तुम्ही संधी द्या, पण पवार घराण्यातलाच माणूस काय घेणार? तुम्ही बाहेरचा माणूस घ्या. ही जी घराणेशाही आहे, पवार साहेबांचं तुम्ही एक वाक्य आहे, पवार साहेबांनी गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी पवार साहेब बोलले होते की राजकारणात युवकांना मी संधी देणार. कुठे संधी? कुठल्या मतदारसंघात युवकांना संधी दिली? जो आमदार आहे त्याचाच मुलगा आमदार आहे, जो खासदार आहे त्याचाच मुलगा खासदार आहे, त्याची बायको खासदार आहे, आमदाराची बायको खासदार आहे, खासदाराची बायको, म्हणजे हे सगळं घराणेशाही चालू आहे ना आज महाराष्ट्रात. माझं वैयक्तिक मत आहे की खासदारकी मतदारसंघ कुठलाही असो, एकदा खासदारकी लढवल्या माणसाला दुसऱ्यांदा खासदारकीला चान्स नाही दिला पाहिजे. एकदा आमदारकी लढवल्या माणसाला दुसऱ्यांदा चान्स नाही दिला पाहिजे. त्यावेळेस युवकांना संधी मिळेल ना. तुम्ही अजून गेल्या 100 वर्षापासून एकच राजकारण चालू आहे, एकच माणूस पदावर बसतोय, तोच माणूस मुख्यमंत्री होतोय, उपमुख्यमंत्री होतोय, म्हणजे चाललंय. हे घराणेशाही आहे ना सगळी. युवकांना संधी कधी भेटणार राजकारणात? युवकांनी पुढे यायचं का नाही? युवक चाललंय भरकटत, करणार काय?